नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। भीमाशंकर कापसे यांनी इलेक्शनच्या आधीच माळाकोळी सर्कलमध्ये स्वखर्चातून सुरू केली विकास कामे। रिसनगाव ते माळाकोळी रस्त्याचे काम प्रगतीपथावर। नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी जिल्हा परिषद सर्कलमध्ये प्रसिद्ध उद्योजक भावी जिल्हा परिषद सदस्य भीमाशंकर मामा कापसे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच स्वखर्चातून विविध विकास कामांना सुरुवात केली आहे। सध्या रिसनगाव ते माळाकोळी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे, त्यामुळे भीमाशंकर कापसे यांना या सर्कलमधून वाढता पाठिंबा दिसून येत आहे। भीमाशंकर कापसे मामा हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माळाकोळी जिल्हा परिषद सर्कलमधून निवडणूक लढवणार आहेत, हे निश्चित झालेले आहे। ते सर्वसामान्य कुटुंबातील असून पुणे येथे प्रसिद्ध यशस्वी उद्योजक बनले आहेत। ते आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्षही आहेत। ते आपल्या गावासाठी व माळाकोळी सर्कलमधील गावांच्या विकासासाठी त्यांची कास धरून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहेत। निवडून येण्याआधीच त्यांनी आपल्या स्वखर्चातून विकास कामांना सुरुवात केलेली आहे। सध्या रिसनगाव ते माळाकोळी रस्ता दुरुस्ती व रुंदीकरणाचे काम सुरू केलेले आहे। हे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे वेगळेपण आहे, त्यामुळे संपूर्ण सर्कलमध्ये भीमाशंकर कापसे व त्यांच्या कामांची मोठी चर्चा होत आहे। माळेगावचे माजी सरपंच तथा पत्रकार विजयकुमार वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता भीमाशंकर मामा कापसे हे अत्यंत मनमिळावू व विकासाची दृष्टी असणारे, सर्वसामान्य गोरगरिबांच्या अडीअडचणींची जाणीव असणारे नेतृत्व आहे। ते निवडणुकीत निवडून येतील याची खात्री वाटते असे सांगितले। याशिवाय सामान्य नागरिकांच्या काय भावना आहेत ते प्रत्यक्ष आपण पाहूयात। भीमाशंकर मामा कापसे भावी जिल्हा परिषद सदस्य रिसनगाव माळाकोळी सर्कलचे बुधवाडा झेंडापासून ते माळाकोळी रोड, हे राडा रोडा, गाटाड बाबळी, अत्यंत दोन्ही कोण रस्ता पास होत नव्हता गाड्या, म्हणून JCPच्या माध्यमातून भीमाशंकर मामाच्या सौ खर्चातून खिशातून हे त्यानं काम सुरू केलेलं आहे। त्यांच्या प्रयत्नातून हे काम चालू आहे। भीमाशंकर मामा कापसे भावी जिल्हा परिषद सदस्य माळाकोळी सर्कल अत्यंत गोरगरिबाची जाण असलेले, अत्यंत मनमिळावू स्वभावाचे आणि गोरगरिबासाठी अत्यंत तळमळीने काम करणारे एकमेव आदर्श घेण्यासारखा आहे। मी महादेव तिकोटे, या ठिकाणी भीमाशंकर मामा आमच्यावर फार उपकार केले आहेत। रस्त्यामध्ये एकाही माणसाला गाडी आली, बस आली तरी त्या ठिकाणी पास होत नव्हती आणि एका बाजूला माणूस उभा टाकायचा, दुसऱ्या बाजूला जाणं, पाठीमागून मोटरसायकलला पिकपिक आवाज करायचा। तर अशा कंडिशनमध्ये मामाच्या लक्षात आली ही गोष्ट आणि मामाच्या कार्यकर्त्यांनी येऊन या ठिकाणी एकदम दोन्ही साईडचं हे जे काटे कुंपण आहे, मामाचे टीमवर्क जे आहे अतिशय चांगल्या प्रकारे सर्व शहराला बोलून या ठिकाणी सर्व हे काटे रस्ता दुरुस्ती केला आहे। त्याबद्दल मामाचं आम्ही सतशा ऋणी आहेत। असा कार्यकर्ता आम्हाला लाभावा अशी आम्हाला अपेक्षा आहे।